सुप्रभात. सज्जन श्रोते, वाचक, पाठक, चिंतक, साधक हो. आता पुढे निर्गुण निराकार असे मी तिरावितो. देवामग देई हेची वरदान, एक देव केशव घेई सदा नाम. स्थिती आसी नसावा तो वाव, अलक्षून राही मान अपमान. नीच तैसे सान आणि थोर, जय पराजय सारा इंद्रियांचा जोर. सत्वर जतम गुणांचा भर, कशास वागवू व्यर्थ बळीवार. कुणाला लक्ष्मी कुणा सरस्वती, कोणी धनपती कोणी वाचस्पती. मज नाही आता उरली आसक्ती, अंतःकरणी केवळ केशवाची भक्ती. सगुण साकार ब्रह्माचा आकार, देवाजीने मांडला लिलेचा बाजार. मीनच तेथला आता गिराईक, निर्गुण निराकार असे ती राईक. तर असा हा नमनी झालेला साक्षीत्वातील द्रष्टा असल्याने तो वास्तवात रूप गुणाच्या पलीकडे तिरायतासारखाच असतो. हा एखाद्या फुटक्या मडक्यासारखा असतो. संसारातील सुखदुःख भोगाना अंतःकरणात थारा देत नाही, वाव देत नाही. असा हा साक्षी द्रष्टा नमनी जो असतो तो काय म्हणतो, भगवंता केवळ तुझं आणि तुझं नाव घेणं या पलीकडे मला अन्यत्र कुणाची स्तुती किंवा निंदा याबाबत काहीच देणं घेणं नाही. इतरांची स्तुती निंदा याची बाधा मला होऊ नये. केवळ तुझंच नाव सदा सर्वदा मी घेईन असं मला वरदान दे. आणि मान आणि अपमान यांना अलक्षून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी संसारात राहीन. मला उच्च नीच सान थोर जय पराजय याबद्दल कशाची फिकीर नाही. केवळ हा सारा इंद्रियांचा जोर आहे. म्हणजे ही सर्व इंद्रियांचं जी कमी जास्त भावना होते त्याच्यातूनच उच्च नीच सान थोर जय पराजय या खोट्या गोष्टींचा जन्म होतो. तसंच सत्व रजतम त्या त्रिगुणांचं जे ओझं आहे ते मला अजिबात नको आहे. कारण असं ओझं बाळगण्याचं मला कारणच नाही. मी तर तिराईत आहे, त्या जगाच्या पलीकडचा. खरं सांगायचं म्हणजे जगाचा मूलाधार असा मी निर्गुण निराकार स्वतः असल्यामुळे मला स्वतःला त्रिगुणाशी देणं घेणं नाही. उच्च नीच सान थोर त्याच्याशी देणं घेणं नाही. इंद्रियांची वर खाली होणारी बडबड, इंद्रियांचा वाढणारा जोर, इंद्रियांची मस्ती याच्याशी मला देणं घेणं नाही. निंदास्तुती मला पाहायची गरज नाही. केवळ भगवंताची म्हणजेच मूलाधार चैतन्याची भक्ती नव्हे, मीच तो आहे इतकं ध्यान द्रष्टत्वात साक्षीत्वात लावून राहणं तेवढंच माझ्यासाठी आवश्यक आहे. बाकी कुठलीच गोष्ट मला आवश्यक नाही. कुणाला लक्ष्मी लाभते, कुणाला सरस्वती लाभते, कोण धनपती होतो, कोण वाचस्पती होतो. परंतु लक्ष्मी, सरस्वती, धनपती, वाचस्पती यापैकी मला काहीच नको. लक्ष्मी असं लाभतो तो धनपती होतो, सरस्वती लाभतो ते तो वाचस्पती होतो. मला यापैकी कसलीच आता आसक्ती उरली नाही. माझ्या अंतःकरणात केशवाची भक्ती म्हणजे फक्त आणि फक्त आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान आणि आत्मचैतन्य याचाच लळा आहे. कारण सगुण साकार हा सर्व एक भ्रमाचा आकार आहे. प्रत्यक्ष परमेश्वराने, प्रत्यक्ष चैतन्याने आपल्या लीलेने सगुण साकार भ्रमाचे भोपळे किंवा भ्रमाचे आकार या त्रिगुण जगात निर्माण केलेले आहेत. आणि ते एकमेकाशी लठ्ठालठ्ठी करत आहेत, भांडत आहेत. अशा भ्रमाचा आकार असलेल्या सगुण साकार जगाशी माझं देणं घेणं नाही. हा देवाजीने मांडलेला केवळ एक लीलेचा बाजार आहे. मी नच एकला आता गिराईक. अशा या त्रिमितीतील
अशा या 3 डायमेन्शनल जगामध्ये आता मी काही वावरत नाही. तिथला मी ग्राहक नाही. त्या जगापासून मला काही उचलायचं नाही, घ्यायचं नाही. कारण मी स्वतः निर्गुण निराकार माहीत आहे. या सर्वांच्या सगुण साकाराच्या पलीकडे असलेला, गुणाच्या पलीकडे असणारा, दिशा आणि स्थानाच्या पलीकडे असणारा, काळ आणि वेळ यांना उल्लंघून जाणारा सर्वातीत असा निर्गुण निराकार जो आहे तो मीच आहे. असा हा तिराईत असलेला मी, मला सगुण साकार जगाशी देणं घेणं नाही. म्हणून या काव्याचं नाव आहे निर्गुण निराकार असं मी तिराईत. आता पुढे, आता या निर्गुण निराकार साक्षीत्वातल्या द्रष्ट्या नमण्याची अवस्था कशी होते बघा. तो असं म्हणतो, आम्ही फुटके फुटके, आम्ही मडके फुटके, नाही काही भरत, नाही काही धरत, सारे संस्कार लोपले, ज्ञान सारे संपले, जाणीव नेणवते, नेणीव जाणवते, आता सारे संपले, आम्ही मडके फुटके, बुद्धी मन वाचा काया, आता जाई सारे वाया, नाही स्मृतीला तो वाव, इंद्रियाशी कैसा ठाव, विना इंद्रिय राहतो, विना प्राण ही स्पंदतो, डोळे नसता पाहतो, काना विनाही ऐकतो, काही नसून असते, आम्ही मडके फुटके, ऐसे राही जगी कोण, याची नाही आम्हा जाण, नाही जाणीवेची कळा, साऱ्या वृत्तीची वेगळा, ऐसे असणे जणू नसणे, परी नसूनची असणे, जन म्हणती आशी वेडे, हा आम्ही तैसेची बापुडे, आत्मनिर्भर राहते, आम्ही मडके फुटके. नमनी फुटक्या मडक्यासारखा असूनही आत्मनिर्भर म्हणजे चैतन्याने रसरशीत व स्व आधारे जीवन जगणारा स्वच्छंदी उन्मनी फकीरच असतो. फिकीर तो याला काळजी नाही, चिंता दुःख नाही, असा चिंता दुःख काळजी विरहित असा फकीरी नमनी काय म्हणतो, आम्ही फुटक्या मडक्यासारखे आहोत, आम्ही काही धरत नाही, आम्ही काही संग्रह करत नाही, आम्ही सारे संस्कार आणि आमचं जे पारंपरिक ज्ञान आहे ते टाकून दिलेलं आहे. आता कुठलेही संसारिक जाणीव जाणवत नाही, म्हणजे जाणीव नेणवते, आणि संसार जाणवत नाही हेही जाणवत नाही, संसार जाणवत नाही नेणीव सुद्धा जाणवत नाही, म्हणून जाणीव नेणवते, संसाराची जाणीव जाणवत नाही आणि संसाराची जाणीव नाही हेही जाणवत नाही, म्हणून म्हटलेलं आहे जाणीव नेणवते. आणि अशी जाणीव नेणवणे म्हणजे नेणीव तेवढीच फक्त, आता काही जाणत नाही एवढंच आम्हाला जाणवतं, म्हणून जाणीव नेणवते, नेणीव जाणवते, आम्ही केवळ आणि केवळ फुटक्या मडक्यासारख्या आहोत. बुद्धी मन वाचा काया याचा आम्हाच काही आता उपयोग नाही, स्मृतीची आम्हाला आवश्यकता वाटत नाही, हा इंद्रियांचा भार आम्हाला नको वाटतो, आम्ही विना इंद्रिय राहतो, असोत नसोत आम्हाला फरक पडत नाही, प्राण असो नसो आम्हाला फरक पडत नाही, डोळे नसले तरी सुद्धा आत्मज्ञान आमचं आम्हाला जाणवतं, कान नसले तरी सुद्धा आत्मा काय बोलतो ते संगीत आम्ही आमच्या जाणीवेत ऐकू शकतो. असं काही नसून सुद्धा आम्ही असतो, म्हणून आम्ही फुटक्या मडक्यासारखं आहोत. यात काही धरलं भरलं जात नसलं तरी हे फुटकं मडकं असं आहे की एका बाजून परमेश्वर आत येतो, ते जाणवतं, आणि ती जाणीव तुम्हाला दिल्यानंतर परत दुसऱ्या बाजून दुसऱ्या भोकातून ती जाणीव बाहेर पडते. एकीकडून येणे आणि दुसरीकडून जाणे असं पूर्ण पारदर्शकत्व आमचं असल्यामुळे परमेश्वर आमच्यात येतो, खेळतो, जाणवतो, आणि ती जाणीव आम्ही तुम्हाला देतो, परत फुटक्या मडक्यासारखे राहतो. असं आम्ही फुटकं मडकं असलो तरी आत्मनिर्भर आहो, स्वयंभू आहो, आमच्या जागी आम्ही परिपूर्ण आहो. ऐसे राही जगी कोण, याची नाही आम्हा जाण, नाही जाणीवेची कळा, साऱ्या वृत्तीशी वेगळा. असं या जगात दुसरा कोण राहतो का न राहतो माहित नाही, परंतु आम्ही मात्र असे आहोत. आमच्या जाणीवेच्या आकारामध्ये जाणीवा संपलेल्या आहेत, त्यामुळे साऱ्या वृत्तींपासून आम्ही वेगळे होऊन परिपूर्ण निवृत्त झालो आहोत. ऐसे असणे जणू नसणे, परी नसूनची असणे. ध्येय पातळीवर आम्ही दिसलो तरी याच्या पलीकडे आम्ही आत्मा म्हणून आहोत.
म्हणून देहाच्या पातळीवर दिसून सुद्धा असून नसल्यासारखे आहोत. आणि नाही म्हणावं तर तुम्हाला आम्ही देह पातळीला दिसतो म्हणून ऐसे असणे जणू नसणे परी नसूनची असणे जन म्हणती याची वेडे. अशा या आम्हाला लोक वेडे म्हणतात. हा आम्ही तैसेची बापुडे हो. तुम्ही म्हणता तसे आम्ही वेडे आहोत. कारण आत्मनिर्भर राहते आम्ही मडके फुटके. आम्ही फुटके मडक्यासारखे असलो काही धरीत भरीत नसलो तरी सुद्धा आमच्यातून स्वयंज्ञान आमच्यातून स्वयंभूपणे प्रकटते आणि ते तुम्हाला दिले जाते. असं हे जाणीवेतूनच वसणार आत्मज्ञान जिथे आहे ते मडकं फुटकं असलं काय आणि धडकं असलं काय त्याने फरक काय पडतो. फुटकं असून सुद्धा आम्ही आत्मनिर्भर म्हणजे आमचे जागी आम्ही स्वयंपूर्ण आणि स्वयंप्रज्ञ आहोत. आता पुढे मन नमन अमन विश्वगर्भ आदिकारण. विश्वाच्या गर्भाचं आदिकारण काय आहे तर मन अमन असणे किंवा नमन असणे. मन न मन अमन विश्वगर्भ आदिकारण. याचं मन पूर्ण रिक्त झालं असा अमनी नमनी हाच विश्वाच्या गर्भाचं मूळ कारण असतो असा या शीर्षकाचा अर्थ आहे. आता काव्य बघा. मन अथांग थांग सापडे ना थांग अंग मन ब्रह्मी विराट मन फिरत से सैराट मन निरंतर आहे मन निरंतर आहे वटवृक्ष सदा बहर मन तैसे अमर देह येई देह जाई मन अंतराई राई मन सदा कामातूर नवदेहा मन आतूर जन्म मृत्यूचे चक्र खंडिता खंडेना जीवांची जीवदशा जीवांती संपेना. त्या पहिल्या दोन कडव्यात एवढंच म्हटलेलं आहे. देह आला गेला तरी मन हे नित्य निरंतर असतं. जसा वटवृक्ष सदा बहर असतो त्याला नवीन नवीन पारंब्या येतात आणि वटवृक्ष सारखा वाढत असतो तसं शरीर गेलं तरी मन अमर असतं. देह गेल्यानंतर सुद्धा मन अंतराळात राहतं. मन सदा कामातून इच्छेने भरलेलं असतं. एक देह टाकून दुसरा देह धारण करण्यास आतुर असतं. म्हणून जन्म मृत्यूचे हे चक्र खंडिता खंडेना. तर असं नवजन्माला आतुर असलेलं मन पहिला जन्म टाकून दुसरा जन्म पहिला देह टाकून दुसरा जन्म असं अखंड जन्म मृत्यूचे चक्र असतं ते कधी खंडायचं म्हटलं तरी खंडत नाही. आणि जीवांची जीव दिशा जीवांत झाला तरी संपत नाही. कारण शरीर गेलं तरी मन जे कामातूर असते ते पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास आतुर असते. परंतु हे जर मन वेगळ्या प्रतीचे वेगळ्या दर्जाचे झाले तर काय चमत्कार होतो पहा. जरी राहे साक्षीत्वात मन तटस्थ खंड तेव्हा पडत से खंड जन्म मृत्यू चक्रात नाही इच्छेचा तरंग नाही उसळत लाटा मन प्रशांत सागर परमशांत गर्भागर मन असीम विराट अभ्ररहित आकाश नाही संकल्प विकल्प मन निशब्द निर्विकल्प ऐसे सहजची असणे अक्षत कोरी पाटी येई जाई चित्रपट पुरे निष्कलंक पट मन जरी निष्कलंक राही कोरे अक्षत मन अमन मन नमन मन विश्वगर्भ आदिकारण मन विश्व मन होई आत्मरूपी सदा राही ब्रह्मात वरुणी गुणाकारातीत मन राही. परंतु जर मन साक्षीत्वात राहिलं रस्तेपणी तटस्थ राहिलं स्थितप्रज्ञ राहिलं तर तेच मन कुठल्याही तऱ्हेची कामेच्छा नसल्यामुळे पुन्हा जन्म घेत नाही आणि जन्म मृत्यूच्या चक्रापासून जीवाची सुटका होते. अशा मनामध्ये इच्छेचा तरंग नसतो आणि इच्छारूपी लाटा उसळत नसतात. असं मन एखाद्या परमशांत महा सागरासारखं असतं की ज्या सागराचं अंतरंग गर्भागर परमशांत परम पुनीत असतं. असं मन असीम असतं विराट असतं. एखाद्या अभ्ररहित म्हणजे ढग नसलेल्या आकाशासारखं सर्वत्र असणेपणी असतं कैवल्यात असतं.
अशा मनात संकल्प विकल्प नसतात. ते निशब्द असतं, ते निर्विकल्प असतं. असं सहजपणे मन असणं, एखाद्या कोऱ्या पाटीवर अजिबात अक्षर उमटलं नाही अशा कोऱ्या पाटीसारखं असं हे मन सहज असतं. आणि अशा या सहज मनाच्या शक्तीमुळे येई जाई चित्रपट उरे निष्कलंक पट, असं हे जे कोरं मन, याच्यावर काही उमटत नाही असं मन आता विश्वाच्या मासी आदिकारण म्हणून जातं. आणि तेच आपल्या चैतन्याच्या शक्तीतून नवीन देहधारणा, नवीन त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण करतो. त्या त्रिगुणात्मक सृष्टीच्या माणसांच्या मनाची परिस्थिती नेहमी तशीच असते. परत इच्छा, परत जन्म, परत इच्छा, परत जन्म. परंतु हे सर्व घडवणाऱ्याच्या मुळाशी जे असतं ते आदिगर्भ, आदी कारण म्हणजे विश्वाचं कोरं मन असतं, अक्षत मन असतं, निर्विकल्प मन असतं आणि निवृत्त मन असतं. मन जरी निष्कलंक राही कोरे अक्षत. तर असं विश्वाच्या मुळाशी असलेल्या अक्षत कोऱ्या मनासारखं जर एखाद्याचं मन राहिलं तर हेच मन न मन विश्वगर्भ आदी कारण. तर असं तुमचं आमचं मन कोरं झालं, निष्कलंक झालं तर विश्वाच्या मुळाशी असलेलं जे विश्व मन आहे त्याच्यामध्ये आपला समावेश होऊन ते विश्व मन आपल्यामुळे अधिक व्यापक होईल. ब्रह्म आपण आपल्या सामर्थ्याने अधिक व्यापक करू शकू जर आपली सर्वांची मने अशी कोरी अक्षत राहिली तर. मन विश्व मन होई आत्मरूपी सदा राही. अशी कोरी मन, अशी कोरी मन, अशी कोरी मन जोडून 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 हे विश्व मन अधिकाधिक बृहत व्यापक होतं आणि हे ब्रह्म मन होतं. आणि असं हे जे ब्रह्म मन आहे, ब्रह्मात भरुनी गुणाकारातीत राही. तर असं जेव्हा व्यक्तीचं मन बृहत होतं, ब्रह्ममन होतं, तेव्हा ते अतिव्यापक होतं. आणि असं ब्रह्ममन हेच सर्व सृष्टीचं, सर्व अस्तित्वाचं आदी कारण, मूळ कारण आहे. आता पुढे इति इति आता नेती नेती झाले. म्हणजे असं 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 ज्याचं वर्णन केलं त्याबाबतचा छे असं नाही, असं नाही, असं नाही म्हणण्याची वेळ आली. इति इति आता नेती नेती झाले. शोध शोधता विश्वाचे मूळ स्वयेची समूळ नष्ट झालो. देवा तव शोधता दिवाळे निघाले मी मज ऐसे काही ना उरले. चित्ताला या ध्यास होता तव लागला मुळासाठी झाले होते वेडे. शोध शोधताना चित्त हरवले हरवूनी तव चरणी ते निमाले. तव प्रीती माझी वेडे पिसे होते चारीकडे तुझ पाहत होते. एक देव केशव ब्रह्मांडात पाही वेगळाले ऐसे उरलेची नाही. तुम्ही आता नाही ऐसे काही उरले शोधाचे काबाड नष्ट झाले. आता राही तरी तूच देवा राही ब्रह्मांडात मज स्थान नाही. जला विना सागर कैसा असत आहे तजे विना राजा कैसा शोभत आहे. पुन्हा दावी तोरा तव देव पण मज विण तुझ कैसे उरले पण. देवा विना साधक असतची नाही विना साधक देव कैसा पाही. एक जाता तुझे स्वभावे निमते मी नसता तू कैसे काही उरते. मी तू आता सहजची सरले असणे नसणे नसणेची उरले. इति इति आता नेती नेती झाले नसले पणी सारे विश्वंभर उरले. तर आता हा जो नमनी आहे तो मनाशिवाय त्याचा आता स्वसंवाद चालू आहे. मनाशिवाय स्वसंवाद चालू आहे. जेव्हा मनाचं नमन होतं, अमन होतं तेव्हा संवाद होतो. पण तो संवाद मनाचा नसून मनाची प्रगल्भत झालेली अवस्था, प्रज्ञा, प्रतिभा, मेधा आणि खरं सांगायचं तर उत्तंबरा प्रज्ञा इतक्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर मन नष्ट झाले
आणि ती जी ऋतंबरा प्रज्ञा आहे म्हणजे सर्वत्र भरून राहिलेली सत्याची प्रतिभा आहे. ती सत्याची प्रतिभाच आपल्याशी बोलते आणि तेच ते नमण्याचं बोलणं असतं. ते बोलणं आता असं आहे की विश्वाचा शोध शोधता विश्वाचं मूळ शोधता नमनी म्हणतो, बाबा रे मी स्वतःच समूळ नाहीसा झालो. तुला मी शोधत होतो पण तू माझे दिवाळे निघाले आणि शोधणारा आता काही उरलाच नाही, शोधणाराच नाहीसा झाला. या सुरुवातीला चित्ताला तुझा ध्यास लागला होता, मुळासाठी मी तुझ्यासाठी चित्त वेडं झालं होतं. परंतु शोधताना त्या शोधामध्ये त्या नमण्याचं चित्त नष्ट झालं आणि शोधणाऱ्याच्याच पायी चित्त हरवल्यामुळे आता शोधणारा संपला आणि शोधायचे ते तेवढेच उरले. म्हणजे त्वम गेला आणि तत् उरला, अहम गेला आणि सहा उरला. तो प्रीती माझी वेडे पिसे होते, सारीकडे तुझं पाहत होते. या प्रेमासाठी हे देवा मन वेड होतं, सगळे तुला पाहत होतं. एक देव केशव ब्रह्मांडात पाही, सर्व या व्याप्त ब्रह्मामध्ये केवळ आणि केवळ एकच देव केशव विष्णू नारायण पाहत होता. वेगळं आले असे उरलेची नाही. आणि विष्णूला पाहताना नारायणाला पाहताना हा किंचित नारायणही नष्ट झाला. तुम्ही आता नाही असे उरले, शोधाचे काबाड नष्ट झाले. आता राही तरी तुझ देवा राही, ब्रह्मांडात मज स्थान नाही. तू मी आता नाही असे उरले. तुला शोधताना मीच नष्ट आलो, त्यामुळे तू आणि मी असं वेगळे पण उरलंच नाही. आता माझे शोधाचे कष्ट नष्ट झाले, मी अमन झालो, नमन झालो, म्हणून माझे कष्ट संपले. आता राहायचं असेल तर तू एकटेपणी राहा, कारण ब्रह्मांडामध्ये मी असं माझं स्थान अस्तित्वात नाही. तरी सुद्धा मी नसताना तू आहे असं म्हणावं तर तिथे सुद्धा एक आंतरविरोध आहे. कारण जला विना सागर कैसा असत आहे. पाणी म्हणेल मी नष्ट झालो, सागरात तूच राहा, तर पाण्याशिवाय सागर कसा असू शकतो. प्रजेविन राजा कैसा शोभत आहे. प्रजाच नष्ट झाली तर जो उरला त्याला राजा कसं म्हणता येईल. पुन्हा दावी तोरा तव देव पण, म्हणून नमनी म्हणतो अरे देवा मी नाही तूच आहेस. म्हणून परत तोरवणी म्हणतो तरी तुझा ताठा यामुळे निर्माण व्हायला नको. मी नाही तू आहेस हे मी जरूर मान्य करतो, पण तुझ्या पुढे कोणीच नसताना, प्रजाच नसताना राजाचा ताठा देवाचा तोरा कसा राहील. म्हणून पुन्हा दावी तोरा तव देव पण, मजविन तुझ कैसे उरले पण. मी नाही नंतर तू आहेस हे म्हणणार आता कोण शिल्लकच नाही. त्यामुळे जरी मी गेला आणि तो राहिला तरी सुद्धा मी गेल्यानंतर तो राहिला हे तार्किक दृष्ट्या अशक्य आहे. म्हणून म्हटलेलं आहे पाणी नसेल तर सागर कसा राहील, प्रजा नसेल तर राजा कसा राहील, मीच नसेल तर तू कसा राहील. आणि मी नसताना तू आणि तुझा तोरा, तुझं मोठेपण तू कुणाला दाखवणार हे नीट समजून घ्या. जला विना सागर कैसा असत आहे, प्रजे विन राजा कैसा शोभत आहे. पुन्हा दावी तोरा तव देव पण, मज विन तुझं कैसे उरलं पण. पुढे ते साधक, पुढे हा नमनी म्हणतो देवा विना साधक असतच नाही. जर साध्य असलेला किंवा जर देव साध्य ज्याचे आहे, देव ज्याला साधायचा आहे, भेटायचा आहे असा साधकच उरला नाही, तर साधकच नसेल तर देव तरी कसा उरणार. देवा विना साधक असतच नाही, विना साधक देव कैसा पाही. देव शोधणाराच नसेल तर देव उरणार कसा. आणि यदाचित देव उरला तर तो देव आहे म्हणणारा तुझ्या अस्तित्वातच नसताना त्याला देव म्हणायचे का नाही म्हणायचे हा प्रश्न कसा सुटणार. म्हणून देवा विना साधक असतच नाही, विना साधक देव कैसा पाही. एक जाता तुझे स्वभावे निमते, मी नसता तू कैसे व्रते. एक गेलं की दुसरं नैसर्गिकरित्या नाहीच होत. म्हणून भक्त गेला की देवी नाहीसा होतो. आता देवी नाही आणि भक्तही नाही अशी एक अत्यंत निवांत स्थिती तयार होते. मी तू आता सहजची सरले, मी आणि तू आता सहजपणे नष्ट झाले. असणे नसणे नसणेची उरले. साधक नाही देव नाही. पूर्वी साधक होता देव होता. साधक आणि देवाचं असणं, साधक गेल्यामुळे साधकही गेला देवही गेला आणि असणे नसणे
नसण्याची उरले आणि काही नाही अशा पद्धतीने असणे पण उरले. इति आता नेती नेती झाले म्हणजे हे 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 म्हणणारा जो असतो तोच आता गेल्यामुळे हे नाही हे नाही हे नाही अशी स्थिती तयार झाली. इति म्हणणाराच गेला, त्यामुळे आता इति म्हणणारा आणि तो ज्याच्याबद्दल म्हणत असतो ते दोन्ही गेले आणि आता दोन्हीच नेती नेती काही नाही काही नाही काही नाही म्हणजे शून्याकारता निर्माण झाली, निर्गुण निराकार निर्माण झाली. इति आता नेती नेती झाले नसले पण सारे विश्वंभर उरले. आता सर्व विश्वात एक कोरी अवस्था, अमनी नमनी अवस्था, निर्गुण निराकार कैवल्य अवस्था भरून राहिली. इति आता नेती नेती झाले नसले पण सारे विश्वंभर उरले. साधकाचे नमन, साधकाचे न मन म्हणजे साधकाचे नष्ट झालेले मन साधक व देवालाही शून्यत्व प्राप्त करून देते. नंतर एक प्रगाढ गूढ गंभीर परमशांत विश्वंभर निर्गुण निराकार तो उरते. म्हणजे साधकाचे नमन झाले की ही नमनी अवस्था साधक व देवाला दोघांना शून्यत्व प्राप्त करून देते आणि नंतर एक प्रगाढ गूढ गंभीर परमशांत विश्वंभर निर्गुण निराकाराची शून्य स्थिती कोरी स्थिती उरते. आता आजचं शेवटचं एक काव्य पाहू आणि आजचं हे प्रवचन थांबू. हे एक ब्रह्म जात, जे काय आहे ते सर्व ब्रह्म जात, ब्रह्मातूनच जन्माला आलेले ब्रह्माच्याच जातकुळीचे आहे. म्हणून जे काही आहे ते सर्व ब्रह्मच आहे. हे एक ब्रह्म जात. आता बघा छान काव्य आहे. जेथे माझे मन जाई तेथे तुझे रूप पाही, जरी असे मी नमन तरी तुझ रूपना गुण, मम नेत्रींचे दर्शन मम श्रवणी श्रवण, नासिकेत तुची गंध नाम रुची जिव्हारंग, मज पायी तुची चाल हाती टाळी हाल चाल, दिव्य स्पर्श अंग थरार वदन नामी हर्ष विभोर, जरी स्वस्थ मी स्वस्थानी तेव्हा तुची माझे ध्यानी, मज ध्यानी तू असता मज होई मी नसता, आता असणे नसणे शब्दे वीण संवादणे, मौन शांती एक जात अवघे एक ब्रह्म जात. जेथे जेथे माझं मन जात तिथे तिथे भगवंता आत्म्या तुझं रूप मी पाहतो. मात्र मीच जर नमन असलो, माझंच मनाचं अमन झालं तर भगवंता तुलाही सगुण साकारत्व नाही, तुलाही रूप नाही, तुलाही गुण नाही. मम नेत्रींचे दर्शन मम श्रवणी श्रवण, माझ्या डोळ्यांचं दर्शन भगवंता तूच आहेस आणि माझ्या कानामध्ये ऐकू जाणार जे काय आहे संगीत ते सर्व तूच आहेस. नासिकेत तुची गंध नामरुची जिव्हा रंग, माझ्या नाकामध्ये तूच गंध म्हणून भरून राहिला आहेस आणि माझ्या जिव्हेमध्ये तुझंच नाम आणि त्याची रुची घेतली जात आहे. म्हणजे माझी जिव्हा माझी जीभ तुझ्याच नाम आणि चवीचं रूपगुणांचं वर्णन करण्यात दंग आहे. मज पायी तुची चाल, माझ्या पायातली चाल तूच आहेस. हाती टाळी हाल चाल, माझ्या हाताने जेव्हा मी टाळी वाजवतो तेव्हा ती हालचाल म्हणजे तूच आहेस. दिव्य स्पर्श अंग थरार, माझ्या त्वचेमध्ये जो थरार निर्माण होतो, माझ्या त्वचेमध्ये जी हालचाल निर्माण होते ती केवळ तुझ्या दिव्य स्पर्शामुळेच निर्माण होते. वदन नामी हर्ष विभोर, माझ्या वदनात तुझं नाव असल्यामुळे तुझं नाव घेता येता माझा संपूर्ण चेहरा हर्ष विभोर हर्षाने भरून निघतो. तरी सुद्धा जरी स्वस्थ मी स्वस्थानी तेव्हा तुची माझे ध्यानी. हे कधी घडतं? जेव्हा मी स्वस्थानी, जेव्हा मी निवांत असतो, अमन असतो, नमन असतो, माझ्या जागी मी बसून असतो, तेव्हा माझ्या ध्यानात तूच असतोस. मज ध्यानी तू असता मज होई मी नसता. तेव्हा मी स्वस्थ असतो, निवांत असतो, अमन असतो, नमन असतो, माझ्या जागी मी पूर्ण कैवल्याने निर्गुण निराकार अवस्थेत असतो. तेव्हा माझ्या स्वस्थतेत, माझ्या स्वस्थानी, माझ्यामध्ये तूच
माझ्यामध्ये भरून राहिलेला, माझ्या ध्यानात आणि माझ्या एकूण असण्यामध्ये तूच भरून राहिलेला असतोस. मद ध्यानी तू असता. आणि जेव्हा माझ्या ध्यानात तू असतोस तेव्हा तू राहतोस. मज होई मी नसता आणि मी मात्र मला नाहीसा होतो. म्हणजे एकदा मी ध्यानाला बसलो की माझ्या ध्यानात तू येतोस आणि माझा मी जो वेगळेपणा असतो तो नाहीसा होतो. आणि तिथे मात्र आता सणे न सणे शब्दे विन संवादने, माझ्या ध्यानात तू आलास आणि मी नाहीसा झालो. तिथे मात्र असणे नसणे दोन्हीच काही नसतं. आणि शब्दे विन संवादने, आणि शब्दाचा उच्चार न होताही केवळ जाणीवेच्या पातळीवर एक सूक्ष्म गूढ गंभीर परमशांत असा संवाद चालू असतो. आणि हा जो संवाद असतो तेव्हाची स्थिती मौन शांती एक जात अवघे एक ब्रह्म जातो. हा शब्दाविन संवाद असल्यामुळे ते सहज मौन असतं, ते सहज शांती असते. अशा ध्यानामध्ये मी नाही, केवळ तू आहेस. शब्दाविन संवाद आहे. जाणीवेच्या पातळीला सर्व काही घडत आहे, जाणवत आहे. मौन आणि शांती, शांती आणि मौन एकच आहे. नव्हे, मौन आणि शांती ही एकत्वाने ब्रह्मजात, ब्रह्मातूनच जन्माला आलेली ती अत्यंत विलोभनीय अशी प्रकर्षाची कैवल्यावस्था आहे. वास्तवात ब्रह्म नमनातच आहे. मुळात जे ब्रह्म आहे तेच नमनी आहे. साधकाच्या मनामुळे त्याचे वर्णन संपवते. म्हणजे ब्रह्म काही बोलत नाही, फक्त साधकाला जे मन प्राप्त झाले आहे ते मन ब्रह्माची चित्शक्ती वापरते आणि ब्रह्माचं वर्णन करते. साधक मनावर आला म्हणजे द्वैतावर किंवा भानावर आला की त्याचे द्वारे ब्रह्माचे वर्णन सुरू होते. मात्र जेव्हा तो समाधीत असतो तेव्हा तिथे केवळ अमन नमन शांती असते, प्रशांतीच असते. आणि अशा समाधीमध्ये, प्रशांतीमध्ये, अमन नमनावस्थेत शब्देविन संवाद असतो. आणि मौन आणि शांती केवळ ब्रह्मातूनच जन्माला आलेलं एकरूपत्व असतं. असं हे सर्व शुद्ध असणेपणी जे असतं ते समाधीत असतं. आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर साधकाला परत त्याचं मूळ मन प्राप्त होतं. आणि तो जेव्हा समाधीत असतो तेव्हा गुंगा खाये गुड, म्हणजे मोन्याने गुळ खावा. तेव्हा समाधीत असलेला नमनी अमनी साधू शब्देविन संवाद त्याचा चालू असतो. मौन आणि शांती हे सर्वच ब्रह्मातून निर्माण झालं अशी ती परम असीम शांत अशी शब्दातीत निर्विकार अशी अवस्था असते. आणि त्या समाधीतून बाहेर आला की त्या निर्विकार अवस्थेचं वर्णन म्हणजे ब्रह्माचं वर्णन समाधीतून बाहेर आला नमनी समनी साधू करतो. कारण या वर्णनातून तुम्ही सुद्धा समाधीत जाल आणि ब्रह्माचा अनुभव घ्याल आणि आपल्या जीवनाचं सार्थक कशात आहे तुमचं तुम्हाला समजेल. आणि अशा तऱ्हेने सर्वच नमनी झाले की सर्वांनाच मूळ ब्रह्माची जाणीव आणि नेणीव शून्यावस्था परमशांतावस्था अनुभवता येईल. आणि तोच मुक्तीचा आनंद साधकाला वाचतो, तो सर्वांना मिळेल. आणि असा आनंद मुक्तीचा घेऊन पुन्हा तुम्ही जरी संसारात आले तरी आता तुमचा संसार विना कष्ट विना यातना सहजपणे होईल. नव्हे, तुमचा संसार परमेश्वरच करतोय अशी सुद्धा तुम्हाला जाणीव होईल. आणि हेच ते योगक्षेमम वहाम्यम. तसं आपणा सर्वांबाबत घडो ही परमेश्वरचरणी सदिच्छा असतो.